जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देव. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने पुन्हा एकदा हा नवीन दिवस तुम्हाला आणि मला दिला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला गौरव देऊया. आणि खरोखर परमेश्वर देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. त्या जिवंत देवाच्या चरणापुढे येऊया. आमच्या सर्व समस्या, आमचे सर्व आजार, आमच्यावर आलेले सर्व संकट, या सर्व गोष्टींचं निर्मूलन करणारा जगामध्ये एकच देव आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आणि प्रभू येशू शिवाय या जगामध्ये दुसरा पर्याय नाही. प्रियानो, हे मी तुम्हाला सकाळी छाती ठोकपणे तुम्हाला सांगत आहे, कारण त्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी ही पृथ्वी निर्माण केली. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो श्वास आहे तो त्याने ठेवलेला आहे. आणि म्हणून त्या जिवंत देवाची आपण या सकाळी उठून भक्ती करूया. आणि ह्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तू स्पर्श कर. प्रभू, जे वचन ऐकू शकत नाही प्रभू, त्यांना ऐकण्यासाठी त्यांचं अंतःकरण तू तयार कर. अंतःकरणाचा, हृदयाचा, त्यांच्या विचारांचा ताबा तू घे. प्रभू, सर्व झोप येणारी नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. होय प्रभू येशू, या सकाळच्या समय तुझ्या भक्तीमध्ये आम्ही येत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या ज्ञानाने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या भयाने, तुझ्या वचनाने तू आम्हा प्रत्येकाला तू भर आणि तुझं गौरव दे. प्रभू, आमच्यातील सर्व भ्रष्ट स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हे देवा, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर. हे देवा, ही सकाळची वेळ तू आमच्या संगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समयी तू आम्हा प्रत्येकाला तू दर्शन दे. प्रभू, तू आमचं जीवन राखणारा परमेश्वर तू आहे. प्रभू, आम्हाला मरण आलं तरी चालेल, परंतु प्रिय प्रभू येशू, तू आम्हाला तुझं दर्शन दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, मी, माझा आत्मा, माझे सर्व प्रियजन, तुझे लेकरं आम्ही तुला समर्पित करीत आहोत. ते बापा, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कर. प्रभू, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. मला बोलण्यासाठी वरून येणारे स्वर्गातील शब्द तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. देवापा, माझ्या सर्व पापांच्या अपराधांची तू मला क्षमा कर आणि सर्व वाईट गोष्टीपासून तू माझं रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन आमेन आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा या सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर प्रियांनो, आम्ही पहिले शमूएल या पुस्तकाचं या ख्रिस्त जन्म सोहळ्याच्या महिन्यामध्ये मनन करत आहोत. आणि विशेष करून हा वर्षाच्या शेवटला महिना आहे. देवाने तुम्हाला मला 11 महिने विशेष करून चांगल्या रीतीने सांभाळलेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा या सर्व उत्तम गोष्टी परमेश्वराने तुम्हाला मला दिलेल्या आहे. प्रियांनो, खरोखर परमेश्वर देव आमच्यावरती प्रीती करणारा परमेश्वर आहे. तो आमच्यावरती, त्यांनी जर आमच्यावरती प्रीती केली नसती तर आम्ही ह्या भूतलावरती जिवंत नसतो. त्याची करुणा, त्याचं प्रेम आणि त्याने दिलेली या जगामध्ये आम्हाला प्रत्येकाला त्याची प्रीती, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देणार आहोत. आणि खरोखर आम्ही मागील 6 आणि 7 अध्यायामध्ये पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी बघत आहोत की शमूएल इस्रायल लोकांचा न्याय इंसाफ करतो आणि इस्रायल लोकांच्या पापामुळं देवाने त्यांना पलिष्ठ्यांच्या गुलामगिरीमध्ये त्या ठिकाणी
टाकलेलं आहे. पलिष्ठी लोक त्यांच्यावरती वारंवार हल्ला करत आहे. मिसर देशाच्या गुलामगिरीमध्ये बरेचसे वर्ष त्या ठिकाणी गुलामगिरीमध्ये होते. अतिशय त्रासात त्यांनी त्या ठिकाणी दिवस काढलेले आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, पलिष्ठी हे जे लोक आहेत, हे लोक परमेश्वराला त्यांचा समूळ नाश करता आला पाहिजे, परंतु इस्रायल लोक वारंवार जिवंत देवाला सोडून मूर्त्यांची पूजा करत होते. त्या ठिकाणचे जे स्थानिक मानव निर्मित देव होते त्यांची आराधना ते करत होते. आणि पहा, ज्या देवानी त्यांच्यासाठी एवढे महत्कृत्य केलं, ज्या देवाने, जो देव त्यांचं रात्रंदिवस संरक्षण करत होता, त्या देवाच्या विरोधात जाऊन त्यांनी मूर्तीपूजा त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, 8व्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना पहा, या ठिकाणी शमूएल हा जो संदेष्टा होता, हा संदेष्टा इस्रायलाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत होता. आणि खरोखर शमूएल जो होता तो देवाच्या भयामध्ये, देवाच्या मार्गामध्ये चालणारा देवाचा दास होता. आपण त्याच्या जन्मापासून जर आम्ही त्याचा इतिहास जर वाचला तर त्याचा जन्म देवापासून होता. त्याच्या आईने परमेश्वराला त्याला मागितलं आणि त्यांनी वचन दिलं होतं की तो झाल्यानंतर मी तुझ्या सेवेसाठी त्याला समर्पण करील. आणि त्याच्यानंतर त्याच्या आईला अनेक लेकरं त्या ठिकाणी झालेले आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, तिने त्या शब्दाला ती जागली, ती वचनाला ती जागली. आणि पुढे हा शमूएल देवाचा एक उत्तम संदेष्टा म्हणून इस्रायलामध्ये त्याची ख्याती झालेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, आज आम्हाला शमूएलासारख्या संदेष्टाची गरज आहे. आणि शमूएलाचं जीवन हे प्रार्थनामय जीवन आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. शमूएल ज्या वेळेस इस्रायल लोकांना प्रॉब्लेम झाला, ज्या वेळेस त्याच्याही जीवनामध्ये काही संकट आले, निर्णय घेण्याचे प्रसंग आले, त्या वेळेस त्याने आपल्या घरामध्ये जाऊन त्याने प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे. परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केलेली दिसत आहे. त्याचं जीवन अतिशय प्रार्थनाशाली होतं, प्रार्थनामय जीवन होतं. आणि म्हणूनच परमेश्वराने त्याची कीर्ती संपूर्ण इस्रायल देशामध्येच नव्हे तर परराष्ट्रीयांच्या मनातही त्याची धास्ती त्या ठिकाणी परमेश्वराने ठेवलेली आहे. आणि मग पहा, आता ह्या ठिकाणी इस्रायल लोक राजा मागत आहेत. आता ह्या ठिकाणी इस्रायल लोक आणखी एक स्वर्ग खूप मोठं पाप करावयास जात आहेत. आणि पहा पुढे काय देवाचं वचन सांगत आहे ते आपण पाहणार आहोत. शमूएल हा वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रास इस्रायलाचा न्याय इन्साफ करणारे नेमले. बघा, आता ह्या ठिकाणी शमूएल वृद्ध झाल्यानंतर त्याचे पुत्र शमूएलाने इस्रायलाचा न्याय इन्साफ करायला त्या ठिकाणी ठेवलेले आम्हाला दिसत आहे. ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. बैरशेबा येथे ते न्याय इन्साफ करत असे, पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत. त्यास पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत. पहा प्रियांनो, आता ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला शमूएलच्या जीवनामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये उघडी असलेली दिसली. आता शमूएल हा देवाचा दास, हा देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता. शमूएलच्या जीवनामध्ये प्रार्थनेची वेदी होती. आणि पण त्यांचे जे पुत्र होते योएल आणि अबिया नावाचे, आता त्यांनी इस्रायलाचा न्याय इन्साफ करायला त्यांना ठेवलं, परंतु पुढे काही दिवसांनी त्यांना पैशाची चटक लागून ते न्याय विपरीत करायला लागलेले होते. देवाच्या इच्छेनुसार ते त्या ठिकाणी चालले नाहीत. आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी आम्हाला काय झालेला दिसत आहे. नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले. तेव्हा ते त्यास म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाही, तर आता इतर राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय इन्साफ कराव्यास आम्हावर एक राजा नेम. आता ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट न पटण्यासारखी आहे. बघा, त्याचे जे पुत्र होते, बघा शमूएलाचे,
आता एली याचकाच्या बाबतीत तेच झालं, परंतु एली याचकाने आपल्या पुत्रांकडे दुर्लक्ष केलेलं आम्हाला दिसत आहे. आणि शमूएल हा जो संदेष्टा होता, देवाचा दास होता, हा पूर्णपणे इस्रायलाची सेवा करण्यामध्ये त्याचं आयुष्य त्या ठिकाणी गेलेलं आहे. देवाची सेवा करण्यासाठी त्याचं आयुष्य खर्च झालेला आहे. परंतु देवाच्या भयामध्ये शमूएल चालत होता, त्याच्या मार्गाने त्याचे पुत्र गेले नाही. पहा, आजही अनेक याचकीय पाळकगण आहे, देवाचे दास आहेत, त्यांचे लेकर देवाच्या मार्गाने चालत नाही. धार्मिक वातावरण आहे, देवाचं उत्तम शिक्षण आहे. मग हे कशामुळं होतं? तर प्रियांनो, आम्हाला एकच गोष्ट लक्षात आणायची आहे की अशा लेकरांच्या जीवनामध्ये दुष्ट येऊन कार्य करत आहे, त्यांना वेगळ्या मार्गाला नेत आहे, त्यांना नाशास कारणीभूत करत आहे. कारण सैतान हा, दुष्ट हा इतर कोणाच्या जीवनामध्ये तो कार्य करणार नाही. कारण जे जगातले लोक आहेत ते त्याचेच आहेत, परंतु जे देवाचे लोक आहेत ते देवाच्या कुटुंबापासून फोडण्याचा दुष्ट प्रयत्न करत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या घरामध्ये एक प्रार्थनेची वेदी जरूर ठेवा. ती प्रार्थनेची वेदी फक्त स्वतःपुरती मर्यादित राहू देऊ नका. कारण शमूएल संदेष्टा या ठिकाणी ह्या गोष्टीला बघा, त्याच्या कुटुंबामध्ये ही गोष्ट कमी दिसत आहे. कारण त्याच्या लेकराच्या जीवनामध्ये प्रार्थनेची वेदी नव्हती. त्या लेकरांच्या जीवनामध्ये जगातील गोष्टींसाठी जास्त महत्त्व होतं. जगातील पैसे घेऊन ते लोकांचा न्याय विपरीत करताना दिसत होते. आणि ही गोष्ट परमेश्वराच्या देखील निदर्शनास आलेली होती. परंतु ही गोष्ट इस्रायल लोकांना आवडली नाही. आणि म्हणून ते त्या ठिकाणी सर्व वडीलजन शमूएल संदेष्टाकडे, देवाच्या दासाकडे त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि ते म्हणाले की आता तू वृद्ध झालेला आहे, ते तुझ्या मार्गाने चालत नाही, विशेष म्हणजे देवाच्या मार्गाने चालत नाही, हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे होतं. म्हणजे पहा, आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या मंडळांमध्ये एकाच गोष्टीचा अभाव दिसत आहे, ते म्हणजे आम्ही देवाला स्थान देण्यापेक्षा आम्ही मनुष्याला स्थान देत आहोत. ते शमूएल संदेष्टाकडे गेले. बघा, त्यांनी गुडघे टेकले असते, देवाच्या पुढे गेले असते, तर देवाने त्यांना उत्तम मार्गदर्शन दिलं असतं. आणि त्याच्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते राजा मागत आहे. आता ही गोष्ट देवाला न आवडणारी गोष्ट आहे. आता एक प्रकारे त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर काय म्हणत आहे की पहा, आमचा न्याय इंसाफ कराव्यास आम्हास एक राजा द्या, ते असे म्हणाले. त्यामुळे शमूएलास वाईट वाटले. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. बघा, शमूएलाला देखील या गोष्टीचा वाईट वाटलेला आम्हाला दिसत आहे. मग त्याने त्या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वर देव त्याच्या संगती बोलला. तेव्हा परमेश्वर शमूएलास म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक, कारण ते तुझा धिक्कार करीत नाही, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहे. हो प्रियांनो, अतिशय दुःखाची बाब आहे. इस्रायल लोकांना देवाचं राजत्व पाहिजे नव्हतं. देव हा राजा त्यांना मान्य नव्हता. ते जगातल्या मनुष्यावरती विश्वास ठेवू लागलेले होते. परंतु ज्या देवाने त्यांना मिस्र देशातून बाहेर काढून आणलं, ज्या देवाने त्यांच्यासाठी सर्व महत्कृत्य केले, ज्या देवाने त्यांची काळजी घेतली, ज्या देवाने त्यांचं संरक्षण केलं, त्या देवाच्या विरोधात जाऊन ते त्या ठिकाणी राजा मागत आहे. आणि प्रियांनो, आजही तीच गोष्ट आहे. बऱ्याच मंडळांमध्ये, बऱ्याच देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये आणि बऱ्याच देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टीचा अभाव आहे. आज आम्ही काय करत आहोत? आम्ही परमेश्वराच्या पुढे न जाता, प्रभू येशूच्या चरणाजवळ न जाता, आम्ही मनुष्यावर भरोसा ठेवून चालत आहोत.
कोणतीही गोष्ट झाली की आम्ही मनुष्याकडे जातो आणि मनुष्याला आम्ही ती सांगत असतो. आता पहा, मी देवाच्या दासांना मी नावं ठेवत नाहीये. आज मंडळांमध्ये जे शिक्षण पाहिजे मंडळीला, ते शिक्षण आज मंडळांना मिळत नाही आहे. प्रत्येक दासाला वाटतं की सर्व मंडळी माझ्या कंट्रोलमध्ये असावी. प्रियांनो, प्रिय दासांनो, प्रभूच्या दासांनो, मी आज तुम्हाला या सकाळच्या वेळी सांगत आहे, तर त्या मंडळीवरती तुमचं कंट्रोल नाही, तर परमेश्वराचा असू द्या, प्रभूचा असू द्या. ज्या वेळेस परमेश्वराचं आपल्या मंडळीवरती कंट्रोल असेल, त्याच वेळेस तुमच्या मंडळीची त्या ठिकाणी वाढ होणारी आहे. त्याच वेळेस देवाचं आत्मा त्या ठिकाणी येऊन कार्य करणारा असेल. आणि हीच गोष्ट त्या इस्रायलाच्या जीवनामध्ये अभाव असलेली दिसत आहे. या लोकांनी जाऊन शमूएलाकडे बोंबाबोंब केलेली आम्हाला दिसत आहे. शमूएलाकडे जाऊन ही गोष्ट सांगितलेली आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, त्यांनी जर गुडघे टेकले असते, परमेश्वराच्या पुढे येऊन लीन नम्रपणे ही गोष्ट जर मांडली असती, तर आज कोणाचं पुढारीत्व त्यांच्यावरती चाललं नसतं. तर परमेश्वर हा देव राजा म्हणून त्या ठिकाणी राज्य करीत असता आणि परमेश्वराच्या ही लोक अधीन असते. होय प्रियांनो, आज ह्या गोष्टीचा मंडळांमध्ये आम्हाला अभाव दिसत आहे. परमेश्वराला ती गोष्ट वाईट वाटलेली आम्हाला दिसत आहे. शमूएल संदेष्टाला देखील ती वाईट गोष्ट वाटलेली आहे. बघा, परमेश्वर देव काय म्हणत आहे, ते माझा अधिकार करत आहे. मी त्याच मिस्र देशातून बाहेर आणले, त्या दिवसापासून तर आजपर्यंत मस्जिद त्यांनी असेच वर्तन केलेले आहे. त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केलेली आहे. पहा, ज्या लोकांनी आपल्या डोळ्यात देखत परमेश्वराची महत्कृत्य पाहिली, चमत्कार पाहिले, अनुभव परमेश्वराने दिले, त्यांचा सांभाळ केले, हे लोक बेउपकारी होते. आजही मंडळीमध्ये असेच बेउपकारी लोक आहेत. देवाला सोडून ते अन्य देवाच्या लोकांच्या संगती संबंध ठेवतात, अन्य देवाच्या मार्गाने जातात, अन्य देवांच्या उपासनेला जातात, वाईट गोष्टी करतात, देवाच्या विरुद्ध जाऊन गोष्टी करतात. व्यभिचार त्यांच्या जीवनामध्ये आहे, चोरी त्यांच्या जीवनामध्ये आहे, लबाडी त्यांच्या जीवनामध्ये आहेत. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, कर्म केल्याने जर कोणाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळत असेल तर त्यांनी येऊन मला सांगा प्रियांनो, मी पण तसंच करेल. परंतु देवाच्या वचन जे काही सांगतं की विश्वास ठेवल्या वाचून आम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. आणि जी पापी गोष्ट आहे, पापापासून आम्हाला दूर राहावं लागणार आहे. आमचं जीवन हे पवित्रमय ठेवावं लागणार आहे. परमेश्वराच्या जीवनासारखं आमचं जीवन पाहिजे. आमच्या प्रभूच्या येशूच्या जीवनासारखं आमचं जीवन पाहिजे. आज या इस्रायल लोकांनी सर्वात मोठी गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे की ते राजा मागत आहे, परमेश्वराचा अधिकार करत आहे. आज आपल्या मंडळामध्ये तोच प्रॉब्लेम आहे. आज नेतृत्व परमेश्वर करत नाहीये, प्रभू परमेश्वर करत नाहीये, प्रभू येशू ख्रिस्त करत नाही, तर आज देवाचे दास आणि दासी सर्व मंडळीला कंट्रोल करू पाहत आहेत. आणि त्याचा परिणाम असा आहे की आज स्वतःचं गौरव ते स्वतः देवापेक्षा उंच करत आहे स्वतःला. आणि त्याचा परिणाम आहे की आम्हाला नरकामध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही उरलेला. प्रियांनो, आम्ही देवाच्या राज्यात कसं काय जाऊ? जर आम्ही देवाच्या समान जर आम्ही स्वतःला करायला पाहत आहोत, तर प्रियांनो, लुसिफराचा आत्मा आमच्या जीवनामध्ये आलेला आहे असं मला वाटत आहे. आणि देवाचे वचन आम्हाला तेच सांगत आहे. परमेश्वर देव अशा लोकांची, कदाचित संख्येने तुमची संख्या वाढेल लोकांची, परंतु देवाच्या राज्यामध्ये जाणारे लोक खूप कमी असणार आहे. मी सर्व देवाच्या दासांच्या बद्दल बोलत नाही प्रियांनो. खूप कळकळीची, माझ्या हृदयाला ही खूप भेडसावून टाकणारी गोष्ट आहे, खूप भयानक गोष्ट आहे. मी आज माझी वयाची 47 वर्ष या भूतलावरती जिवंत आहे, परंतु या 47 वर्षामध्ये मी सर्व मंडळांचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगत आहे, प्रत्येक मंडळीमध्ये हेच प्रॉब्लेम आहे.
मी चांगल्या मंडळांमध्ये सेवा केली, त्या ठिकाणी तेच प्रॉब्लेम आहे. आणि ग्रामीण भागामध्ये मंडळीमध्ये सेवा केली, तेही तेच प्रॉब्लेम आहे. ज्या वेळेस देवाच्या दासांना असं वाटतं की आता कोणीतरी येऊन आपली जागा घेऊ पाहत आहे, तर प्रियांनो त्या ठिकाणावरून मला काढून टाकण्यात आलं. अतिशय वाईट आहे. आणि मी प्रियांनो जिवंत देवाला ह्या ठिकाणी साक्षी म्हणून सांगत आहे की मी माझ्या जीवनामध्ये प्रभूशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला स्थान दिलेलं नाही. आणि म्हणून प्रियांनो माझा परिवार, माझं कुटुंब, आज देवाने या जगामध्ये सर्व गोष्टी माझ्या परिवाराला परमेश्वराने दिलेल्या आहे. मी परमेश्वराला धन्यवाद देत आहे की मला अशा मंडळांमधून देवाने मला बाहेर काढलेलं आहे. आणि खरोखर ह्या ठिकाणी मोबाईल थ्रू देवाची सेवा करण्याची ज्या लोकांना खरी गरज आहे, ज्या लोक प्रॉब्लेम मध्ये आहे, जे लोक समस्येमध्ये आहे, ज्या लोकांना समजत नाही की आम्ही काय करावं, त्यांच्यासाठी परमेश्वराने ह्या ठिकाणी मला देवाची सेवा करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो मी मोबाईलवरती माझा चेहरा, मी फक्त माझा आवाज तुम्हाला का देत आहे, कारण माझ्या जीवनामध्ये माझा परमेश्वर आहे आणि त्यालाच मी उच्च करणार आहे. माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराची मी सेवा करणार आहे. आणि खरोखर ज्यावेळेस माझं तारण झालं त्यावेळेस परमेश्वर देवाने मला यहोशूआचा पहिला अध्याय 7, 8, 9 ही वचनं परमेश्वराने मला दिलेली आहे. तू जाशील तिकडे मी तुझ बरोबर असेल. माझ्या नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. मी तुझे कल्याण करील आणि तुला जी भूमी दिलेली आहे त्या ठिकाणी माझं गौरव मी प्रगट करेन. आणि खरोखर प्रियांनो तेच आशीर्वाद आज माझ्या परिवारामध्ये आहेत. चढ उतार माझ्या जीवनामध्ये अनेक झाले, संकट देखील माझ्या जीवनामध्ये आले, आजार देखील आले, परंतु या सर्व गोष्टींवरती परमेश्वराने मला विजय दिलेला आहे, कारण तो जिवंत देव आहे. आणि परमेश्वराला मी माझा राजा मानतो, देवाला प्रभूला मी माझा राजा मानतो, पिता मानतो, सर्व काही मानतो. मी जगामध्ये सर्व लोकांच्या गोष्टी ऐकल्या, परंतु मी फक्त परमेश्वराच्याच इच्छेने चाललो. याचा अर्थ असं नाही की माझ्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडत नाहीत. हो, घडतात. परंतु प्रियांनो एक स्वभाव आहे की मी ती गोष्ट परमेश्वराच्या पुढून कधीच लपून ठेवली नाही, कारण मला माहित आहे की परमेश्वराचे नेत्र रात्रंदिवस माझं निरीक्षण करत आहे. मी काय करतो, काय बोलतो, या सर्व गोष्टीची नोंदी परमेश्वराच्या नोटबुकमध्ये नोंद होत आहे. आणि प्रियांनो ह्या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन हे परमेश्वराला दिलं पाहिजे. पहा, ह्या ठिकाणी इस्रायल लोकांनी तीच गोष्ट केलेली आहे. आज माझं जीवन देखील मी परमेश्वराला माझा राजा म्हणून स्वीकारलेला आहे, माझ्या कुटुंबाने स्वीकारलेला आहे, तर परमेश्वर देव माझ्या कुटुंबाला आशीर्वादित करत आहे. आता शमूएलाच्या जीवनामध्ये देखील दुष्टाने हल्ला केलेला आम्हाला दिसत आहे. त्याचे पुत्र अबिया आणि योएल हे इस्रायलाचा न्याय इन्साफ करायचे, परंतु तो न्याय इन्साफ कसे करत होते, तर पैसे घेऊन करत होते. देवाच्या इच्छे विरुद्ध ते करत होते. प्रियांनो, देवाची सेवा करत असताना पैशाला आम्ही आमच्या जीवनामध्ये जास्त स्थान देऊ नये. पैसा हा परमेश्वराच्या पायाखाली आहे. धन संपत्ती हे परमेश्वराच्या पायाखाली आहे. जे आम्ही आमच्या उशाला बाळगून ठेवतो, ज्याच्यावर आम्ही भरोसा ठेवतो, ती गोष्ट परमेश्वराच्या पायाखाली आहे. प्रियांनो, ही गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि ह्या सकाळच्या समय पुन्हा एकदा परमेश्वर देव या ठिकाणी सांगत आहे की इस्रायल लोक माझा धिक्कार करत आहे. मी त्यांच्यासाठी मिसर देशापासून तर पार इथपर्यंत केलं, परंतु हे लोक माझ्याशी असेच वागले आहे. हे परमेश्वर देव या ठिकाणी सांगत आहे. या अतिशय वाईट गोष्ट आहे. आज मंडळामध्ये ह्याच गोष्टी आहेत. प्रार्थना करायला होतात, काम नसताना लोक चर्चमध्ये येतात,
प्रार्थना करायला लावतात आणि मग चांगलं झालं तर चर्चला यायचं सोडून देतात, प्रार्थनाला यायचं सोडून देतात, सहभागिता घेण्याचं सोडून देतात. प्रियांनो, ही वाईट गोष्ट आहे. हा स्वभाव आम्ही बदलून टाकला पाहिजे. ज्या वेळेस आम्हाला गरज असते त्याच वेळेस देवाच्या सेवकांचा वापर केला जातो. मी फक्त देवाच्या दासांनाच नाव ठेवत नाही, तर प्रियांनो, जे मेंढर आहेत ते देखील त्यांच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी आहेत. मग मला असं वाटतं की ते मेंढर नाही आहेत, ते लांडगे आहेत, बकऱ्या आहेत. कारण बकऱ्या फक्त जिथं हिरवळ असते तिथंच पळते आणि मेंढराचा स्वभाव असतो, मेंढपाळ ज्या रानातून नेईल, ज्या प्रदेशातून नेईल, त्या प्रदेशात जे खावायचं असेल ते खाऊन मेंढर तृप्त असतात. परंतु एखादं मेंढरू जर कळपातून निघून गेलं तर ते 99 मेंढर सोडून परमेश्वर देव त्या एका मेंढराच्या शोधात निघत आहे. का निघत आहे? तर 99 मेंढर त्याला माहिती की ते माझ्या मार्गाने चालणारे आहे. परंतु जे एक हरवलेलं मेंढरू आहे ते शोधावयास परमेश्वर त्या ठिकाणी, प्रभू त्या ठिकाणी निघालेला आहे आणि ते मेंढरू तुम्ही आणि मी आहोत. कदाचित ते हरवलेलं मेंढरू तुम्ही आणि मी आहोत. आज मंडळांची परिस्थिती तीच आहे. प्रियांनो, देवाच्या दासांनो, आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या, आपल्या मुलांकडे लक्ष द्या, आपल्या परिवाराकडे लक्ष द्या की आपलं परिवार किती प्रार्थनेमध्ये आहे. आमच्या परिवारामध्ये प्रार्थनेची वेदी आहे का, हे आम्ही पाहिली पाहिजे. पहा, परमेश्वर देव काय म्हणत आहे की त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केली आहे. पहा, मी मगाशी सांगितलं की जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतच आम्ही चर्चमध्ये येतो आणि गरज संपली की मग आम्ही चर्चला नाव ठेवत असतो. मग आम्हाला हा पाळक पॉवरफुल दिसत नाही, मग आम्ही कुठं जातो? स्थानिक चर्च सोडून नगरला जातो, मुंबईला जातो, तिकडं पळतो. परंतु प्रियांनो, जे देवाच्या वचन जे आम्हाला सांगत आहे की कोणी सांगेल की इथं येशू आला आहे, त्या डोंगरावर येशू आले, मग आपण तिकडं पळत जायचं आहे का? नाही. प्रभू येशू एकाच ठिकाणी सर्व वेळी उपस्थित आहे. प्रियांनो, आज तुम्हाला इकडं तिकडं पळण्याची गरज नाहीये, तर आज तुम्हाला गरज आहे गुडघे टेकण्याची आणि तुमच्या घरामध्ये प्रार्थनेची वेदी बांधण्याची. हालेलुया. आम्ही काय करत आहोत? आम्ही इकडं तिकडं पळत आहोत. आम्हाला दुष्ट दुवेदीमध्ये घालत आहे, आम्हाला दुष्ट कन्फ्यूज करत आहे. प्रियांनो, आम्हाला दुष्टाचं ऐकायचं नाही, आम्हाला देवाचं वचनाचं ऐकायचं आहे. देवाच्या वचनाच्या मार्गानुसार चालणार आहे. कोणी अंकुर नरूला पास्टर तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही, तुम्हाला कोणी नीलम नेटके स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाहीये, तुम्हाला कोणी मनुष्य स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाहीये. तर प्रियांनो, योहान 14:6 मध्ये सांगितले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. कोणी म्हटलं हे वाक्य? प्रभू येशूने म्हणले. प्रभू येशू म्हणतो की मार्ग मी आहे, प्रभू येशू म्हणतो सत्य मी आहे आणि जीवन मीच आहे आणि माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणालाही जाता येत नाही. हे परप्रभू परमेश्वराने सत्य वचन सांगितलेलं आहे आणि म्हणून आम्हाला केवळ आणि केवळ प्रभू येशूवरती विश्वास ठेवायचा आहे आणि प्रभू येशूच्याच दाराने आम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. कोण पाळक, पास्टर, देवाचा दास आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा देवाच्या लोकांना. आज मी वचन स्पष्ट सांगत आहे. आज हे देवाचं वचन तुमच्याकडे स्पष्ट येत आहे. प्रियांनो, याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आम्ही मनुष्यावरती भिस्त ठेवतो आणि आमच्या जीवनामध्ये जो स्वभाव आहे घाणेरडा, तो आम्ही काढून टाकला पाहिजे. इस्रायल लोकांसारखा स्वभाव आज आमच्या जीवनामध्ये भरलेला आहे. आणि मग पहा, तसेच ते तुझशी वर्तन करीत आहे, तर आता त्यांचे म्हणणे ऐक, पण त्यांची चांगली कान उघडणी कर आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालेल
ते त्यास दाखवून दे. मग ज्या लोकांनी त्याचपाशी राजा मागितला होता त्यास शमूएलाने परमेश्वराचे सर्व म्हणणे कळवले. तो म्हणाला, तुम्हावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालविल की तो तुमच्या पुत्रास धरून आपले रथ घोडे यांची चाकरी करावयास ठेवी आणि ते त्यांच्या रथापुढे धावतील. त्यातून कित्येक हजारांवर हजार व पन्नासांवर नायक म्हणून तो नेमेल. कित्येकास आपली शेते नांगरावयास कापावयास व आपल्या लढाईची व रथाची हत्यारे तयार करण्यासाठी कामास लावी. तो तुमच्या कन्यास धरून हलवाईन स्वयंपाकीन व भटारांनी असे करील. तो तुमची उत्तम उत्तम शेते द्राक्षाची मळे जैतुनाची मळे घेऊन आपल्या नोकरास देईल. तो तुमचे धान्य व द्राक्षाचे मळे यांचा 1/10 घेऊन आपले खोजे व चाकर यास देईल. तो तुमचे दास व दासी तुमचे खिल्लारे व गाढवे धरून आपल्या कामी लावी. तो तुमच्या शेरडा मेंढरांचा 1/10 घेईल. तुम्ही त्यांचे दास व्हाल आणि त्यावेळी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गाराणी कराल. पण परमेश्वर त्या समय तुमचे ऐकावयाचा नाही. तरी पण लोक शमूएलाचे म्हणणे ऐकनात. ते म्हणाले, नाही, आमचा राजा पाहिजेच, म्हणजे इतर सर्व राष्ट्रा समान आम्ही होऊ. आमचा राजा आमचा न्याय इंसाफ करील व आमच्या पुढे चालून तो आमच्या लढाई लढेल. शमूएलाने लोकांचे हे सर्व म्हणणे ऐकून परमेश्वराच्या कानावर घातले. परमेश्वर शमूएलास म्हणाला, त्यांचे म्हणणे ऐक आणि त्यांच्यावर एक राजा नेम. मग शमूएल इस्रायल लोकांस म्हणाला, तुम्ही आपापल्या नगरात जा. प्रियानो, पहा, परमेश्वर देवाने ह्या ठिकाणी भविष्यवाणीद्वारे राजा त्यांच्याशी कसा वर्तन करेल आधीच त्यांना सांगितलेलं आम्हाला दिसत आहे. तरी पण हे लोक त्या देवाचं म्हणणं ऐकणार, म्हणजे किती मूर्ख लोक आहेत. ते म्हणाले, नाही देवा, आम्हाला या जगाच्या रहिवाटीप्रमाणेच चालू दे. आम्हाला या जगातील गोष्टीच पाहिजे. परमेश्वर देव म्हणतो की पहा, तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला भोगावं लागतील. राजा तुमची शेत काबीज करेल. तुमचे पुत्र कन्यांना तो तुमचा नोकर बनवेल. तुमच्या स्त्रियांना तो पाडून नेईल. तुमच्या कन्यांना तो हलवाईन करेल, स्वयंपाकीन करेल. तुमचे उत्तम शेत तो घेऊन टाकेल. तुमचे खिल्लारे गाढवे तो ओढून नेईल. तुमचे शेत तो बळकून घेईल. तुम्हाला तो तुमच्यावर तो जात जुलूम करेल. या सर्व गोष्टी परमेश्वराने आधीच या इस्रायल लोकांना सांगितलं. परंतु हे इस्रायल लोक परमेश्वराचं ऐकण्यास तयार नव्हते. प्रियानो, आज मंडळांची परिस्थिती तीच आहे. प्रियानो, आज देवाचे दास संदेश देत आहे, परंतु प्रियानो, त्यांना परमेश्वर राजा नाही पाहिजे, तर मनुष्य राजा पाहिजे. आज मनुष्याच्या कंट्रोल मध्ये राहणं ते पसंत करत आहेत. मी तर मंडळीच नाही म्हणत, देवाचे सेवक देखील एखाद्या व्यक्तीच्या कंट्रोल मध्ये असतात. सगळ्यात वाईट गोष्ट आहे. म्हणून प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही परमेश्वर देवाचं मार्गदर्शन घ्या. देवाच्या इच्छेप्रमाणे चाला. प्रभूच्या दासांनो, तुम्ही मंडळीला कंट्रोल करू नका, तर तुमच्या मंडळीचा कंट्रोल प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये राहू द्या, देवाच्या हातामध्ये राहू द्या. आणि मग बघा, ती मंडळी जगामध्ये नंबर 1 मंडळी होणार आहे. कदाचित तुमच्या मंडळीमध्ये फक्त 50च लोक असतील, असू द्या, परंतु ते 50 अब्ज लोक आणायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असेल. कारण त्यांचं कंट्रोल कोणाच्या हातामध्ये आहे? प्रभू परमेश्वराच्या हातामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये. आणि देवाला असेच लोक पाहिजे की ते त्याच्या अधीन पाहिजे. आज या ठिकाणी इस्रायल लोकांनी सर्वात मोठी चुकीची गोष्ट आम्हाला केलेली दिसत आहे की त्यांनी देवाचं राजत्व नांगरलेलं आहे.
देव राजा म्हणून त्यांनी मान्य केलेला नाही. देवाच्या विरुद्धात ते उठलेलं आहे. आणि मग परमेश्वर देव म्हणाला की जेव्हा राजा त्यांच्यावरती जात जुलूम करेल त्यावेळेस मी त्यांचं ऐकणार नाही. स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं. आणि पुढे आम्हाला देवाच्या दासांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकांमध्ये आम्हाला त्याच गोष्टी दिसत आहे. मग राजांनी त्यांच्यावरती जात जुलूम केला, त्यांच्या कन्या त्याच्यापासून हिसकून गेल्या. जे जे परमेश्वराने आधी भविष्य केलं ते सर्व खरं ठरलेलं आहे पुढं. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही प्रथम परमेश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा तुम्हाला जागृत करत आहे, कारण तुम्ही देवाची मंडळी आहात. तुम्ही कोणा मनुष्याच्या अधीन नाही, तर आम्ही सर्व प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहोत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची नवरी आहोत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची दुल्हन आहोत. आणि प्रभू आमचा वर आहे, तो आम्हाला घ्यायला येणार आहे. तर चला प्रियांनो, आम्ही आमचं जीवन त्याला संपूर्णपणे समर्पित करूया. प्रभू येशूला आमचा राजा म्हणून आम्ही स्वीकारूया. आमच्या परमेश्वराला आमचा राजा म्हणून स्वीकारूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. या सकाळच्या समय तुझ्या पवित्र लोकांचा ताबा तू घे. तुझा अभिषेक ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती उतरून दे. ओ प्रिय प्रभू येशू, आमच्या जीवनामध्ये तुला आवडणाऱ्या न आवडणाऱ्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी तू काढून टाक. पापाचा स्वभाव तू काढून टाक आणि तुझ्या विरोधात जाण्याचा स्वभाव तू काढून टाक. ओ प्रभू येशू, सर्व सैतानी बंधन, सैतानी आजार, सैतानी क्लेश, दुष्टांनी लावलेल्या पिढा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू तुझी शांती आमच्या जीवनामध्ये उतरवून दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. प्रभू, हा ख्रिस्त जन्मोत्सव, तुझा जन्म सोहळा आम्ही साजरा करत असताना, तुझी स्वार्थ इतरांना सांगत असताना, प्रिय प्रभू, आमचं जीवन बदलल्या जाऊ दे. आमच्या जीवनामध्ये संजीवनी येऊ दे. आमच्या मंडळांमध्ये संजीवनी येऊ दे. तुझ्या दासदासींचा कंट्रोल तुझ्या हातामध्ये घे. तुझ्या लोकांचा कंट्रोल तुझ्या हातामध्ये घे. प्रभू, तू आमचा राजा आहे, तू आमचा बाप आहे, तू आमचा पिता आहे. प्रभू, तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती गेला, तू आमच्यासाठी रक्त सांडलं, तू आमच्यासाठी प्रिय प्रभू सर्व गोष्टी तू केल्यास. तुला बसलेल्या फटकेने आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. प्रभू, तू आम्हाला सर्व सैतानी दुष्टाच्या बंधनातून तू मोकळं केलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, ज्या लोकांच्या जीवनामध्ये निराशा आहे, डिप्रेशन आहे, प्रभू आत्महत्येचा विचार करत आहे, ते सर्व दुष्टाचे विचार नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, ज्या लेकरांना नोकरी नाही, प्रभू त्यांना तू आज नोकरी देणार आहेस. त्या लेकरांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू, जे लेकर व्यसनांमध्ये आहेत ते सर्व व्यसन दुष्टाच्या तावडीतून त्या लेकरांना तू काढून टाक. ते व्यसन त्यांच्या जीवनामधून तू काढून टाक आणि प्रभू त्यांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तू मला तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू शक्ती दिली, सामर्थ्य दिलं, तू शब्द दिले, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, माझा परिवार तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. माझे आई वडील, माझे भाऊ, माझे लेकर आणि प्रिय प्रभू येशू सर्व माझं पाळक वर्ग, मित्र परिवार आणि देवाचे दास दासी, सर्व मिशनरी संस्था, प्रिय प्रभू येशू तुझ्या नावाने ज्या ज्या ठिकाणी काम होत आहे ते सर्व ठिकाण आणि सर्व दास दासी या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या भयात आणि तुझी सेवा प्रामाणिकपणे करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू साय आणि मार्गदर्शन कर. हे देवापा, आम्ही तुझ्या वचनातून बोलत असतो, परंतु आमचं जीवन तसं नसतं. तर प्रिय प्रभू येशू, पुन्हा एकदा मी तुझ्या पुढे समर्पित होत आहे. माझा परिवार समर्पित होत आहे. प्रभू, आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहे. प्रभू, तू आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तू ये प्रभू, ये प्रभू. तुझी शांतीचा आम्ही स्वीकार करत आहोत, तुझ्या आनंदाचा स्वीकार करत आहोत, तुझ्या आत्म्याचा, पवित्र आत्म्याचा स्वीकार करत आहोत. प्रभू, तुझं आरोग्य आम्ही स्वीकारत आहोत. प्रभू, तुझी शांती आमच्या जीवनामध्ये स्वीकारत आहोत. प्रभू, तू ह्या ठिकाणी हजर आहे, तसा तू सर्व ठिकाणी हजर आहे आणि तुझ्या आत्म्याचा स्पर्श, पवित्र आत्म्याचा स्पर्श प्रत्येकाला होते. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना
येशूच्या नावाने मागतो म्हणून ते ऐक. आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवा आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन. आमेन.